नमस्कार. नुकतेच आपल्याकडे CAAच्या इम्प्लिमेंटेशनसाठी रूल्स डिक्लेअर झाले. CAA म्हणजे काय? तर सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. हा जो काही अमेंडमेंटचा कायदा आहे, ही अमेंडमेंट प्रस्तावित केली किंवा ही अमेंडमेंट आणली 2019 साली. ज्यावेळी ही अमेंडमेंट आणली त्याच वेळी या अमेंडमेंटवरती खूप सारं वादंग उठलं होतं आणि आता यावर्षी 1-2-3 दिवसांपाठीमागे त्याच्याशी रिलेटेड रूल्स प्रिस्क्राईब केले गेले, त्याच्याशी रिलेटेड रूल्स आणले आणि म्हणून हा कायदा, ही जी काही तरतूद आहे, ही पुन्हा एकदा न्यूजमध्ये आलेली आहे, ही पुन्हा एकदा सुर्खियोमध्ये आलेली आहे. चला तर जाणून घेऊया हा कायदा नक्की काय आहे. तर CAA म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. एक लक्षात घ्या, आपल्याकडे सिटिझनशिप ऍक्ट हा आधीपासनं आहे की जो 1955 सालचा कायदा आहे. मराठीमध्ये सांगायचं झालं तर नागरिकत्व कायदा. नागरिकत्व कायदा म्हणजे काय? तर भारताचा नागरिक कोण असणार आहे, भारताचा नागरिक पहिल्यापासून कोण आहे, नवीन एखाद्या व्यक्तीला जर का भारताचं नागरिक व्हायचं असेल तर त्यांनी कुठल्या कुठल्या रूल्स फॉलो केले पाहिजेत, कुठल्या कुठल्या अटींची पूर्तता केली पाहिजे, हे सगळं आपल्याला हा कायदा सांगतो. आणि या कायद्यामध्ये 2019 साली काही बदल केले गेले, काही अमेंडमेंट्स केल्या गेल्या आणि म्हणून त्याला आपण म्हणतो सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट. मग बदल कुठले केले गेले? हे बदल झाल्यानंतर, हे बदल आल्यानंतर एक खूप सारं वादंग उठलं की आता मुस्लिम लोकांची सिटिझनशिप जाणार. मी कायम सांगते ना की कुठल्याही कायद्याचा अर्थ समजून न घेता, कुठलाही कायदा न वाचता आपण त्याच्याविषयी कमेंट्स पास करतो किंवा आपण त्या कायद्यामध्ये काय लिहिलंय याच्याविषयीची आपली मतं बनवतो. तसं कृपया करू नका. कायदा काय लिहिलाय तो वाचा. चला तर आज जाणून घेऊया की हा जो अमेंडमेंट ऍक्ट आहे याच्यामध्ये नक्की काय सांगितलेलं आहे. मी मगाशी सांगितलं तसं की आपला जो नागरिकत्व कायदा आहे त्या नागरिकत्व कायद्याप्रमाणे कुठली व्यक्ती भारताची नागरिक आहे, कुठली व्यक्ती होऊ शकते, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता जेव्हा भारत पाकिस्तान ही जी काही फाळणी झाली स्वातंत्र्याच्या वेळेला, त्यावेळेला आत्ताचा जो अस्तित्वातला आपला भारत आहे, या भारतामध्ये बाहेरच्या प्रदेशातनं म्हणजे आत्ताच्या पाकिस्तानमधनं, आत्ताच्या बांगलादेशमधनं इकडून जे लोक आले त्यांना भारतामध्ये नागरिकत्व कसं मिळेल, त्याच्यासाठी त्यांच्याकडे काय कागदपत्र असली पाहिजेत वगैरे, ही सगळी तरतूद आपल्या 1955च्या कायद्यामध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही धर्माची व्यक्ती, कुठल्याही देशातली व्यक्ती, तिला जर का भारतात नागरिकत्व हवं असेल तर तिनं काय करायचं, कुठल्या पद्धतीची प्रोसिजर करायची, कुठले कागदपत्र द्यायचे, हे सगळं देखील या कायद्यामध्ये आहे. मग 2019 साली जो CAA आणला, जी अमेंडमेंट आणली, त्याच्यामध्ये जी प्रामुख्याने अमेंडमेंट केली गेलेली आहे ना, ती अमेंडमेंट केली गेली ती हिंदू, पारशी, शीख, ख्रिश्चन आणि बौद्ध लोकांच्यासाठी. तर ही कुठली अमेंडमेंट केली गेली? तर आत्ताचा जो आपला 1955 सालचा जो कायदा आहे ना, त्या कायद्याप्रमाणे भारतामध्ये जर का तुम्हाला सिटिझनशिप हवी असेल तर तुम्ही कमीत कमी 11 वर्ष तरी भारतामध्ये कायदेशीररित्या राहत असले पाहिजे. कायदेशीररित्या राहणं म्हणजे काय? तर आता ज्या वेळेला असायलम घेतला जातो त्यावेळेला, म्हणजे ज्या वेळेला एखाद्या देशात आपण शरणार्थी म्हणून जातो तेव्हा त्या शरणार्थ्याचे सुद्धा प्रकार असतात. ते कायदेशीर आहेत का, बेकायदेशीर आहेत? तर आपली म्हणण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीची भारतामधली जी एंट्री आहे, त्याची जी भारतामध्ये तो जो काही व्यक्ती आलेला आहे तो बेकायदेशीररित्या आला का कायदेशीररित्या आला, हा पहिला प्रश्न निर्माण होतो. तो जर का कायदेशीररित्या भारतात आलेला असेल तर काही ठराविक अटींची पूर्तता केल्यानंतर तो भारताचा नागरिक होऊ शकतो. पण जर का ती व्यक्ती भारतात येतानाच बेकायदेशीररित्या आलेली असेल तर मग अशा वेळी काय, हा पहिला प्रश्न निर्माण होतो. दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की ती येताना तर कायदेशीररित्या आली, कायदेशीररित्या म्हणजे काय, परमिशन वगैरे घेऊन आली, पण नंतरचं काय? नंतर नागरिक होण्यासाठीचे जे काही कारवाई आहे ती कारवाई त्यांनी केली का, त्याला नागरिकत्व मिळालं का, तो नागरिकत्व मिळण्यास पात्र आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. आता जेव्हा नागरिकत्वाविषयी मी बोलते तेव्हा कृपया लक्षात घ्या, सिटिझनशिप ऍक्टमध्ये कुठंही विशिष्ट धर्माचा उल्लेख जनरली केलेला नाही आणि म्हणून भारताचा नागरिक मुसलमान व्यक्ती पण होऊ शकतो, ख्रिश्चन पण होऊ शकतो, पारसी पण होऊ शकतो, हिंदू पण होऊ शकतो, जो आधीपासून भारतात राहतोय. त्याच्या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीनं जर भारतात एंट्री केली,
बाहेरच्या देशातनं एंट्री केली आणि त्यांनी ती जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर व्यवस्थितरित्या पार पाडली तर इररेस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन ती व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकते. मग आत्ता मी जे सांगितलं की 2019 साली हिंदू, ख्रिश्चन, जैन, बुद्ध, पारसी आणि सिख या लोकांच्यासाठी कुठल्या पद्धतीची वेगळी तरतूद केली गेली तर त्याच्यामध्ये अशी तरतूद केली गेली की अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांमधून जर हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी किंवा ख्रिश्चन समाजातील एखादा माणूस 31 डिसेंबर पूर्वी किंवा 31 डिसेंबर रोजी भारतात आलेला असेल, भारतात दाखल झालेला असेल आणि त्याची भारतातली एंट्री जर लीगल असेल तर अशा व्यक्तीस बेकायदेशीर स्थलांतरित गणलं जाणार नाही. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग असा आहे की अशा पद्धतीची ह्या कम्युनिटीची जी लोक आहेत त्यांचा जो भारतातील रहिवास आहे त्यांना जी सिटिझनशिप मिळण्यासाठी मगाशी मी जी 11 वर्षांची अट सांगितली ती 11 वर्षांवरनं कमी करून ती 5 वर्षांवरती आणलेली आहे. आता ह्याच्यात आपल्याला असं दिसतं की ह्याच्यामध्ये मुस्लिम कम्युनिटीचा उल्लेख नाही. मुस्लिम कम्युनिटीचा उल्लेख का नाहीये तर ह्या ज्या कम्युनिटीज मी आत्ता सांगितल्या ज्यांच्यासाठी ही स्पेशल प्रोव्हिजन केली गेलेली आहे त्या कम्युनिटीज भारतात कुठल्या ग्राउंडवर आलेल्या असल्या पाहिजेत त्याच्यासाठी एक ग्राउंड दिलेला आहे. तर हा ग्राउंड कुठला आहे की जर का समजा धार्मिक त्रासामुळे, धार्मिक अशांततेमुळे ते जर अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान हे 3 देश सोडून भारतात आले असतील म्हणजे लक्षात घ्या त्यांना त्यांच्या धर्मामुळे त्रास झाला, धर्मामुळे त्रास झाला म्हणून त्यांनी तो देश सोडला आणि ते भारतात आले असं असेल तर त्यांना ह्या तरतुदी ॲप्लिकेबल होतील. मुस्लिमांना या तरतुदी का नाही ॲप्लिकेबल होणार तर पाकिस्तान असो, बांगलादेश असो किंवा अफगाणिस्तान असो ह्या मुस्लिम कंट्रीज आहेत तिथे धर्मावरनं मुस्लिमांना त्रास दिला जात नाही. तिथे मुस्लिमांना त्रासच होत नसेल असं माझं म्हणणं नाही. त्रास हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा कोणालाही कुठंही कसाही होऊ शकतो त्याविषयी माझं काही म्हणणं नाही. मुद्दा काय आहे धर्मावरनं त्रास होतो का. मग अशा वेळेला केवळ धर्मावरनं त्रास होतो हा जो काही क्रायटेरिया आहे तो ह्या 3 देशांच्या बाबत ह्या मुस्लिमांना लागू होत नाही आणि म्हणून ह्या ज्या काही कम्युनिटीज दिलेल्या आहेत त्या कम्युनिटीमध्ये मुस्लिम समाजाचा समावेश करण्यात आलेला नाही. पण मग ह्या अगोदरचे जे भारतातले मुस्लिम आहेत जे भारताचे नागरिक आहेत त्यांचं काय त्यांच्या नागरिकत्वाला कुठेही बाधा पोचवलेली नाही. जे आधीपासून भारताचे नागरिक आहेत किंवा भारताच्या नागरिकत्व कायद्याप्रमाणे जे नागरिकत्व घेऊ इच्छितात ते जर अटी शर्तींची पूर्तता करत असतील आणि त्यांना नागरिकत्व मिळालेलं असेल तर त्यांच्याकडनं ते काढून घेतलं जाणार नाही. मी परत एकदा सांगते कायदा नीट वाचा, तो नीट समजून घ्या. त्याच्याविषयी माहिती नसेल तर जाणकार व्यक्तीकडनं त्याच्याविषयी जाणून घ्या. अशाच पद्धतीची माहिती वेगवेगळ्या कायद्यांविषयी, कायद्याच्या वेगवेगळ्या तरतुदींविषयी हवी असेल तर माझ्या चॅनलला सतत भेट देत राहा. माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअरही करायला विसरू नका. आता हे सगळं झालं सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट विषयी. आत्ता मी सांगितलं की आता त्याचे रूल्स आलेले आहेत आणि मग म्हणून हा कायदा परत नव्याने चर्चेमध्ये आला. मग आता रूल्स आणले म्हणजे काय केलं तर 2019 साली हे जे काही कायद्यामध्ये तरतुदी आणल्या ह्या ज्या काही बदल केले कायद्यामध्ये हे आता जर का अशा पद्धतीच्या एखाद्या हिंदूला, पारसीला, ख्रिश्चनला जर का आपल्याकडे सिटिझनशिप घ्यायची असेल तर त्यांनी काय करायचं, कुठले कागदपत्र द्यायचे, कोणाकडे द्यायचे, कसे द्यायचे, त्याच्यासाठी काही ॲफिडेव्हिट्स हवेत का, त्याच्यासाठी अजून काही पूर्तता करायची का, या सगळ्या गोष्टी रूल्स कधीही लक्षात घ्या. जेव्हा कायदा बनवला जातो ना त्यावेळी कायदा असतो आणि त्या कायद्याच्या बरोबर रूल्स असतात. कायदा हे आपल्याला आपले अधिकार सांगतो किंवा कर्तव्य सांगतो आणि रूल्स आपल्याला आपले हे अधिकार एस्टॅब्लिश कसे करायचे, असर्ट कसे करायचे याच्याविषयी मार्गदर्शन करतो. तर 2019चा कायदा अंमलात कसा आणायचा, अर्ज कसे करायचे, कुठे करायचे, किती दिवसात करायचे, काय करायचं, काय नाही करायचं, हे सगळं आपल्याला आत्ता जे 2-4 दिवसांमागे CAAचे जे रूल्स आलेले आहेत ते सांगतात. आणि त्यामुळेच मी मगाशी म्हटलं की हा कायदा किंवा हे रूल्स मुस्लिम विरोधी नाहीत. कायदा नीट समजून घ्या. धन्यवाद.